ए गाडी पार्किंग अलाउड नाही तर स्वीटू कान फुटले का पार्किंग अलाउड नाही तर आजपासून आहे, लक्ष ठेवा. आता मी तुम्हाला एनेस्थेशिया देणार, म्हणजे बेशुद्ध करणार, आणि त्यानंतर तुमची एक किडनी काढून शेट्टी साहेबांना ती इम्प्लांट केली जाईल. डॉक्टर एक मिनिट. मॅडम इथे एक पेशंट आहेत. काकांचं नाव काय? वसंत साळवी. वसंत साळवी. त्यांचाच ऑपरेशन आहे ना? ऑपरेशन? हा, त्यांना आत्ताच ओटी मध्ये घेतलंय. ऑपरेशन थिएटर कुठे आहे? सरळ जाऊन लेफ्ट. पण ऑपरेशन सुरू झाले, ओटी मध्ये जाता येणार नाही सर. माझ्या स्वीटू साडी बायकोचा फोटो आहे. हे सगळं ओटी मध्ये नाही अलाउड काका. मगाशी पण तुम्ही फोनवर बोलत होता. द्या बघू ते इकडे. काळजी करू नका, तुम्हाला आता एक इंजेक्शन देतोय, ठीक आहे? बी रिलॅक्स. एक काम करा, माझ्याबरोबर 10 आकडे उलटे मोजा. बोला. 10 9 एक्सक्यूज मी. डॉक्टर, हे ऑपरेशन तुम्हाला आत्ताच्या आत्ता थांबवावं लागेल. तुम्ही आत कसे आलात? आधी बाहेर जा, बाहेर जा. आत्ताच्या आत्ता हे थांबवा. मॅडम तुम्ही प्लीज बाहेर जा. थांबवा म्हटलं ना. असं कसं? यांना पैसे दिलेत आणि डॉक्टरची फी सुद्धा दिली आहे. तुमचे पैसे परत मिळतील. आत्ताच्या आत्ता हे थांबवा. मी आहे. दादा मी आले. दादा. Momo, what is this? साडी इन हँड, नो गुंडाळी. क्या बोले? नाही, ती साडी हातात धरून बसली आहे ना, म्हणून विचारलं. What? I don't know how to wear साडी. मला साडी घालता येत नाही. बस इतकंच. व्हेरी सिंपल. रॉकी, साडी कशी नेसतात ते दाखव. अँड अप. And this, बस एवढंच. रॉकी, रॉकी नाही, मी काय नाही बोलू डॅडी जी. स्वीटूचा जन्म झाला होता ना, तेव्हा गुरुजींनी सांगितलं होतं की या मुलीच्या नशिबात राजवाडा आहे. काही दिवसांसाठी का होईना, पण त्यांचं बोलणं खरं झालं. बघ, काही दिवसांसाठी काय, मी तिला कायमची इथे ठेवून घ्यायला तयार आहे. ठेवून घे. शकू, तुला खरं सांगू का, स्वीटूला जेव्हा शेवटचा नकार आला ना, तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलं.
म्हणजे कसं होणार हिचं खूप काळजी वाटत होती. बघितलंस ना कशी आहे ती. गप्प बसा, असं काहीही बोलायचं नाही. चांगली आहे आपली स्वीटू. ती ज्या घरात जाईल ते घर आनंदाने भरून टाकेल ती. ती इथे आल्यामुळे मी खुश झाली. मी पण शकू खरंच. अगं तुमच्यात राहिली ना, म्हणजे मोठ्या माणसांमध्ये राहिली ना, तर समाजात कसं वावरायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं ना हे शिकेल ना ती. 4 चांगल्या गोष्टी कळतील तिला. तिची साडी नेसत होतास, काय चाललं होतं रॉकी? नो नो बेबी, मैं ना उसको सिखा रहा था. पूछो ना डॅडी जी से. डॅड, हे मला अजिबात आवडलेलं नाही याचं वागणं. डॅडी जी बेबी. मोमो आपली $1,000,000 बेबी आहे. तुझ्यामुळे हे डील हातातून गेलं तर लक्षात ठेव. मालविका, how am I looking? पण राहिली कुठे मुलं? म्हणजे उशीर झालाय ना. हो खरंच, मी फोन करते, ओंकारला फोन करते. मॉम, ओम कुठे? काय झालं ग? ओम कुठे? अगं तो स्वीटू बरोबर बाहेर गेलाय. व्हॉट? ओम घरात नाहीये? नाहीये ग. मग मी हे सगळं कशाला घातलंय? मोमो, पापा, पापा, ओम इज नॉट गोइंग आउट विथ मी. नो पापा, मी बोर होते इथे. मी साडी घातली माहिती आज त्याच्यासाठी. पापा, दिस इज नॉट फेअर. कुठे ओम? अगं म्हटलं नाही का तुला, ते स्वीटू बरोबर बाहेर गेलाय. कोण स्वीटू? असं काय करतेस तायडे? मालविका. हा मालविका. अगं ही माझी मैत्रीण नलू, तुझी ओळख करून दिली होती बघ, तिची मुलगी स्वीटू. ती जाडी. हे असं म्हणू नये ग. मी काय म्हणायचं आणि काय नाही ते तुम्हाला सांगू नकोस. तू ओंकारला बाहेर कशाला पाठवलंस? कोणाला विचारून पाठवलंस? मालविका, आपण नंतर बोलू याच्यावर. नाही, आत्ताच बोलूया आपण. ती मोमो बघितलीस कशी चिडून गेली ते? तिला काहीतरी प्रॉमिस केलं होतं मी, आणि तुला सांगितलं होतं ती आपली स्पेशल गेस्ट आहे म्हणून. तू कशाला तुझ्या फालतू कामांसाठी ओंकारला बाहेर पाठवते का? नाही ग, अक्कल नाही तुला अजिबात. ए बोरी, काय बोलतेस ग तू? कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? अगं आई आहे ती तुझी, असं कसं बोलू शकतेस तू? आणि शकू, अगं तुला काय झालंय? तू का ऐकून घेतेस हिचं? नाही नाही काय शकू, हिच्या जागेवर स्वीटू असती ना तर एक ठेवून दिली असती मी. मिसेस खानविलकर कोण आहे ही बाई? आणि ही फालतू बाई आपल्या घरात काय करतेय? मी मैत्रीण आहे. ही जी तुझी आई आहे ना शकू, तिची मी मैत्रीण आहे बालपणीची. मैत्रीण? तुझा जन्मही झाला नव्हता ना त्या आधीपासूनची. ही जी साडी नेसलीस तिची किंमत किती आहे? 500 रुपये. सेल मधूनच घेतली असणार ना तू. आता तुझ्या सोफ्यावर बसली होतीस ना, त्याचं कापड सुद्धा 4000 रुपये मीटर आहे. लायकी आहे का तुझी सोफ्यावर बसायची? अॅन्युअल इन्कम काय तुमच्या फॅमिलीचं? वार्षिक उत्पन्न किती तुमच्या फॅमिलीचं? 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख? माझ्या घरच्या कुत्र्याचा खर्च आहे तो महिन्याचा. कुठे राहतेस तू? किती स्क्वेअर फूटचं घर आहे तुझं? माझ्या घरचं टॉयलेट सुद्धा ना त्याच्यापेक्षा मोठं असेल. मी बोलतेय ना तिच्याशी. मैत्रीण असेल तुझ्याकडे. कोणाशी मैत्री करायची ना हे जरा ठरवून करत जा. हे असल्या फालतू लोकांची लायकी आहे का मैत्री करायची? आणि लक्षात ठेव, जशी कारची चाकं सायकलला लागत नाहीत तशी श्रीमंत आणि गरीब यांची मैत्री होऊ शकत नाही. आता तरी तुला हे कळेल. ए नलू, नलू, नलू.
कोणाशी मैत्री करायची ना हे जरा ठरवून करत जा. या असल्या फालतू लोकांची लायकी आहे का मैत्री करायची? जशी कारची चाकं सायकलला लागत नाहीत तशी श्रीमंत आणि गरीब यांची मैत्री होऊ शकत नाही. काकी काय झालं? अरे दादा, काय झालं दादाला? काही नाही झालंय, काही नाही झालं. पड असं पड. काय दादा? दादा काय झालं दादा? काही नाही त्यांना चक्कर आली आहे. सकाळी ऑफिसला जाताना ठणठणीत होता, अचानक कशी चक्कर आली? हो स्वीटू, मी पाणी आणू का त्यांना? काही झालेलं नाहीये, काही नाही. अरे हा दादा काय बडबडतोय? दादा काका तू कशाला काळजी करतोयस? त्यांना विश्रांती घ्यायची गरज आहे, बाकी काही नाही. हा तू नको का? स्वीटू काय कुठे गेली होतीस तू? अगं वहिनी, दादाला अचानक चक्कर आली हो. अहो आई काय झालं तुम्हाला? अहो आई काय झालं यांना? अशी कशी चक्कर आली आहे ना? आई काय? काही नाही झालंय. तुम्ही उठा 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 उठा. आई ऐक. नाही स्वीटू तू ऐक, आपण यांना डॉक्टरकडे नेऊया. आई आई ऐक ऐक ऐक. ऑलरेडी डॉक्टरकडे आम्ही त्यांना नेऊन आणलंय. त्यांना विश्रांतीची गरज आहे, बाकी काही नाही. तू शांत हो. हा ऐक ऐक, हे बघ, डॉक्टरनी त्यांना गुंगीचं औषध दिलंय ना, म्हणून ते असेल, बाकी काही झालं नाही. तू शांत हो. स्वीटू तुला कुठे भेटले ते? काय झालंय त्यांना? मावशी एकाचा काय झालंय त्यांना? मावशी स्वीटू ऐकून घे. कुठे भेटले ते? काय झालंय त्यांना? एकाचा फोन आला होता. स्वीटू मावशी अगं स्वीटू कुठे भेटले ते तुला? काय झालंय त्यांना? अगं तो तुला सांगतोय ना, तू त्याच्याकडे दुर्लक्ष. अगं पण मला नाही ऐकायचं ना. तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? काय झालंय त्यांना? आणि तू कुठे होतीस? मी ओमकार बरोबरच होते. तुला कळत नाही असं कोणाही बरोबर फिरायचं नसतं ते? त्यांची आणि आपली बरोबरीच नाहीये. स्वीटू अगं ते श्रीमंत आहेत आणि आपण गरीब, आणि श्रीमंताची मैत्री होऊ शकत नाही. तू काय बोलतेस? हे खरं ते बोलते, जे जगाला दिसतं ना ते बोलते मी. आई थांब. अगं तुला कळत कसं नाही? अगं त्यांच्या घरचे कपडे, एक साधा हात रुमाल पडणं इतका महाग असतो. अगं त्या पैशात ना आपला अख्खा महिना चालतो. स्वीटू अगं त्यांच्या घरच्या खुर्च्या, सोफे इतके महाग असतात ना, आपली बसायची लायकी नसते त्याच्यावर. शांत हो. अगं त्यांच्या घरचे कुत्रे, कळतंय का? कुत्र्याचं जेवण पण ना आपल्यासारख्या लोकांपेक्षा जास्त महाग असतं. म्हणजे तुला कळतंय का? त्यांच्या कुत्र्याची आणि आपली मैत्री होऊ शकत नाही. माणसांचं तर सोडच. आई कोणाला बोलतेस तू? ओमला? तुम्हाला घेऊन कुठे गेला होता माहिती? आज हॉस्पिटलमध्ये. दादांना नुसती चक्कर आली नव्हती, किडनी विकायला गेले होते चिनूचे पैसे परत फेडण्यासाठी. अजूनही गुंगीत येते, त्याच अवस्थेत परत आणलंय आम्ही त्यांना. आई आज जर ओमकार नसता ना, तर दादा एका गरीब आणि श्रीमंताची मैत्री होऊ शकत नाही असं वाटतं ना तुला? पण मग आज एका गरीब मुलीच्या वडिलांना वाचवण्यासाठी ह्याच श्रीमंतांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता गाडी चालवत तिला वेळेत हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलं, तेव्हा नाही अडाली त्याची श्रीमंती. तुझ्या गरीब कुंभाची एक किडनी ते शेट विकत घ्यायला निघाले होते, तेव्हा पोलीस कमिशनर पासून हॉस्पिटलच्या डीन पर्यंत प्रत्येकाला धारेवर धरलं त्यांनी आणि ऑपरेशन थांबवलं, तेव्हा नाही अडाली त्याची श्रीमंती. आई
आपल्यासारखे गरीब लोक त्याचे पैसे कसे परत करतील याचा अजिबात विचार न करता 2 लाख रुपये त्यांनी त्या शेठच्या तोंडावर मारले, तेव्हा नाही आली त्याची श्रीमंती. आई शकू मावशी तुझी मैत्रीण तरी आहे, तू कोणाचा कोण आहे ग? तू काय गरज आहे त्याला आपल्यासाठी हे सगळं करायची? पण तो करतोय ना, त्याच्या आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीसाठी करतोय ना. त्याच्या 2च दिवस ओळखीच्या नलू मावशीसाठी करतोय तो, तिच्या नोकरी गेलेल्या नवऱ्यासाठी करतोय तो. आई गरिबांचा शत्रू ही त्यांची गरिबीच आहे, मग श्रीमंतांना का धारेवर धरा? कळतंय ग तू काय म्हणतेस ते कळतंय मला, पण तू नाही राहू शकत तिकडे. का जाऊ दे ती नोकरी. आई मला तिथे जावंच लागेल, तू का नाही म्हणतेस? तू त्यांच्या दारात जाऊन राहणार? आई ओम आहे ना, शकू मावशी आहे. आपल्यावर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी ओमकारने आज इतके पैसे खर्च करताना जराही विचार नाही केला. ते पैसे आपण फेडायला पाहिजेत ना, निदान त्यासाठी तरी मला नोकरी करावीच लागेल. आई एका बाजूला तुमचं फराळाचं काम चालू राहील आणि माझी नोकरीही सुरू होईल. 15-20 हजार तर येतील हातात, त्यांनी आपले पैसे फेडू. आई मला मुंबईला शकू मावशीकडे जावंच लागेल. ओंकार बाळा वेडी आहे रे मी, काही ऐकून न घेता रागाच्या भरात खूप खूप ऐकवलं रे मी तुला, खूप बोलले. चूक झाली माझी, माफ कर मला. मावशी, अगं मावशी आहेस ना माझी, आईची सख्या बहिणीहून जास्ती जवळची मैत्रीण म्हणून मिरवतेस ना तू, मग हक्काने ओरडायचंस, हात काय जोडतेस? मावशी आजच्या या प्रसंगामुळे मला एक गोष्ट लक्षात आली, सांगू? की तुझ्या आणि आईच्या जोडीला लहानपणी आणीबाणी का म्हणायचं? ओम 1 मिनिट येशील माझ्या घरी? ये ना, सुटू थांब, तू नाही ये ना ओंकार. आम्हाला दुसरं कोणीच नाही, आमच्यासाठी आम्ही. ओम आम्ही कोणत्याही परिस्थितीत जग. ही रस्त्याच्या कडेला उगवलेली झुडपं असतात ना, पाऊस आला ना की खूप उगवतात आणि पाऊस थांबला ना की मग जेवढं मिळेल तेवढ्यात फार काही नको असतं, पण मग मध्येच काहीतरी घडतं, मन अस्वस्थ होतं, तेव्हा कोणाकडे जाणार? तर आम्ही आमच्या देवाकडे येऊन आमचं मन मोकळं करतो. हा आमचा देव आमच्यासारखाच गरीब आहे, ह्याच्याकडे आम्ही फार काही मागत नाही, फक्त एवढं सांगतो की आम्हाला आणि आमच्या लेकरं बाळांना सांभाळ, काळजी घे त्यांची. ओ मी तुला हे सगळं सांगते कारण आज या देवासमोर मी तुला विचार, माझ्या स्वीटूला त्रास होऊ देणार नाहीस ना? काळजी घेशील ना माझ्या पोरी? वचन दे मला. मावशी, मी स्वीटूला कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि तिची काळजी घेण्याचं वचन देतो तुला.
जायचं फिर झालाय चल ये. ये. येत